नमस्कार. आजच्या या सादरीकरणात खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलेला आहे. हा एक असा प्रवास आहे जो बाहेरच्या जगात नाही तर चक्क स्वतःच्या आत डोकावण्याचा मार्ग दाखवतो. आंतरिक शांतता कशी मिळवता येते आणि रेकीचा हा प्रवास नक्की कसा असतो हे आपण आज उलगडून बघणार आहोत. आता विचार करा, खरे सुख नक्की दडलंय कुठे? आपला मानवी स्वभावच असा आहे की आपण कायम या प्रश्नाचं उत्तर शोधत असतो. आपण नेहमीच विचार करतो की आनंद कुठेतरी बाहेरच्या जगात मिळेल की तो आपल्या स्वतःच्या आत खोलवर कुठेतरी दडलेला आहे. हा असा एक प्रश्न आहे जो आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी नक्कीच पडलेला असतो. भाग 1. खऱ्या सुखाचा शोध. सुख बाहेर की आत? खरं सांगायचं तर नैसर्गिकरित्या आपण सगळेच सुखाच्या मागे धावत असतो. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपण चुकीच्या ठिकाणी आनंद शोधू लागतो. एका बाजूला असतो तो बाह्यमोह, म्हणजे खूप पैसा, प्रसिद्धी आणि लोकांकडून मिळणारं कौतुक. आपल्याला वाटतं की ह्या गोष्टी मिळाल्या की आपण कायमचे सुखी होऊ. पण हे सगळं किती क्षणिक असतं नाही का? दुसऱ्या बाजूला आहे ते आंतरिक सत्य. जर आपलं मन अस्वस्थ असेल तर बाहेर कितीही सुखसोयी असल्या तरी खरी शांतता कधीच मिळत नाही. बाह्य भौतिक गोष्टी आपल्या मनाच्या आंतरिक शांतीची जागा कधीच घेऊ शकत नाहीत. भाग 2. नकारात्मकतेचे ढग. सुख झाकणारे विचार. मग साहजिकच एक प्रश्न पडतो, जर आनंद आपल्या आतच आहे तर तो आपल्याला जाणवत का नाही? बरं, हे अगदी ढगांमागे लपलेल्या सूर्यासारखं आहे. जसा सूर्य ढगांमागे लपला तरी तो तिथेच असतो, तो कधीच नाहीसा होत नाही. अगदी तसंच आपल्या मनातील सुख आणि शांती कुठेही हरवलेली नसते, ती आपल्या आतच असते. पण ताण, चिंता आणि नकारात्मक विचारांच्या जड ढगांमुळे ती फक्त झाकली जाते आणि मग आपल्याला वाटतं की आनंद कुठेतरी निघून गेलाय, पण तो तिथेच त्या ढगांमागे लपलेला असतो. भाग 3. एक सकारात्मक मार्ग. रेकीचे महत्त्व. तर मग या नकारात्मकतेच्या ढगांना दूर कसं करायचं? इथेच रेकी या अतिशय सुंदर आणि सकारात्मक मार्गाची मदत होते. रेकी एका शांत वाऱ्यासारखं काम करते, जो हे निराशेचे ढग बाजूला सारतो. जसं की म्हटलं जातं, जिथे मन शांत तिथेच खरे सुख. म्हणजे पहा, खरं सुख कोणत्याही बाहेरच्या परिस्थितीत नसतं, तर ते एका शांत आणि स्थिर मनामध्ये खोलवर रुजलेलं असतं. जेव्हा आपल्या मनाची ही रोजची धावपळ थांबते ना, तेव्हाच खऱ्या समाधानाची प्रचिती येते. आणि हेच रेकी आपल्याला शिकवते. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं ते पाहूया. जेव्हा आपण शांतपणे श्वास घेऊन या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेतो, तेव्हा सर्वात आधी काय होतं तर शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते. त्याचा थेट परिणाम म्हणून मन अधिक शांत होतं. मन एकदा का शांत झालं की सकारात्मक विचार आपोआप वाढू लागतात. आणि यातला सर्वात महत्त्वाचा बदल कोणता माहितीये? स्वतःबद्दलचं प्रेम आणि आत्मविश्वास वाढतो, ज्यामुळे आतून एक विलक्षण प्रसन्नता निर्माण होते. खऱ्या अर्थाने हा एक गेम चेंजर अनुभव असतो. भाग 4. आतील प्रकाशाची जाणीव, आत्म्यातील आनंद. एकदा का ते नकारात्मकतेचे ढग दूर झाले की आपल्या आतल्या प्रकाशाची खऱ्या अर्थाने जाणीव होऊ लागते. हा तो क्षण असतो जेव्हा आपल्याला जाणवतं की अरे, ज्या आनंदाचा शोध आपण संपूर्ण जगभर घेत होतो तो तर आपल्या स्वतःमध्येच दडलेला होता. जेव्हा रेकेच्या माध्यमातून मन खऱ्या अर्थाने शांत होतं तेव्हा आनंद शोधण्यासाठी कोणत्याही मोठ्या गोष्टींची गरजच भासत नाही. रोजच्या अतिशय साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा प्रचंड मोठा आनंद दिसू लागतो. मग ते निसर्गाचं सौंदर्य असो किंवा एखादा शांत क्षण असो, मन प्रसन्न असलं की प्रत्येक गोष्टीतून आनंद मिळू लागतो. आता आपण अगदी शेवटाकडे आलो आहोत, पण जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. आपले स्वतःचे हे नकारात्मकतेचे ढग दूर करण्यासाठी आज आपण कोणता वेळ राखून ठेवणार आहोत? आंतरिक शांतीकडे जाणारा हा सुंदर मार्ग आपल्या सर्वांसाठी खुला आहे. गरज आहे ती फक्त स्वतःला थोडा वेळ देण्याची. आज उचललेलं हे एक छोटंसं पाऊल खऱ्या सुखाच्या दिशेने आपला प्रवास सुरू करू शकतं. धन्यवाद.